रेणापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल. रेणापूर नगरपंचायतीवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याचा केला निर्धार. रेणापूर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी उमेदवारांनी रेणापूर तहसील कार्यालयात एकत्रित जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रारंभी सर्व उमेदवारांनी लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणुका मातेचे व त्यानंतर महबूब सुबानी दर्गा येथे दर्शन घेऊन रेणापूर नगरपंचायतीसाठी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमितराव देशमुख, माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय घेतला असून नगरपंचायतीच्या माध्यमातून स्वच्छ व पारदर्शक कारभार करून नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले असून यासाठी जनतेच्या मनातील चांगले उमेदवार दिले आहेत. विकासाभिमुख व भ्रष्टाचारमुक्त कारभारासाठी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना मतदारांनी निवडून द्यावे असे आवाहन यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा निरीक्षक सचिन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद कापसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंगरे, उपसभापती ॲडव्होकेट शेषराव हाके, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमेश सूर्यवंशी, पंचायत समिती माजी उपसभापती श्रीनिवास आकनगिरे, माजी सभापती बाळकृष्ण माने, शहराध्यक्ष पद्मसिंग पाटील, माजी सरपंच अशोकराव माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे हनुमंत पवार, अशोक राठोड, ॲडव्होकेट शिरीष यादव, मुरलीधर पडोळे, प्रकाश सूर्यवंशी, जनार्दन माने, महेश खाडप, राजेंद्र चव्हाण, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पूजा इगे, शहराध्यक्ष निर्मला गायकवाड, रेणाचे संचालक धनराज देशमुख, बालाजी हाके, बाळासाहेब करमुडे, मुकेश राजे, विजय काळे, मनोहर व्यवहारे यांच्यासह एकूण 17 प्रभागातील निरीक्षक व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माने अर्चना प्रदीप, नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्रमांक 1 सर्वसाधारण पुरुष काळे प्रदीप सुधाकर, प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण महिला राठोड कांताबाई हिरामन, प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण महिला आकनगिरे पूजा सावंत, प्रभाग क्रमांक 4 अनुसूचित जाती चक्रे अजय कुमार भिवा, प्रभाग क्रमांक 5 नाम प्रवग भोकरे गोविंद प्रभू, प्रभाग क्रमांक 6 कातळे शीतल अतुल, प्रभाग क्रमांक 7 मोटेराव सचिन अनुरत, प्रभाग क्रमांक 8 शिंदे राजश्री संतोष, प्रभाग क्रमांक 9 पठाण यास्मिन रहीन मिया, प्रभाग क्रमांक 10 शेख रजियाबी पाशा मिया, प्रभाग क्रमांक 11 इगे इंदुबाई पुंडलिक, प्रभाग क्रमांक 12 पनुरे मीनाक्षी भूषण, प्रभाग क्रमांक 13 चव्हाण गजेंद्र मनोहर, प्रभाग क्रमांक 14 राठोड पूजा विलास, प्रभाग क्रमांक 15 सौदागर सुजाता बाबू, प्रभाग क्रमांक 16 कोले संतोष तुकाराम, प्रभाग क्रमांक 17 धावरे गणेश श्रीमंत व रेणापूर तालुक्यातील माजी सरपंच युवक काँग्रेस विलासराव देशमुख युवा मंच यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मी सोनेराव गायकवाड, सह्याद्री न्यूजसाठी लातूर. मी अर्चना प्रदीप माने, राहणारे नागपूरकर, नगराध्यक्षपदासाठी मी उभारलेली आहे. तरी काँग्रेस पक्षातर्फे मी उभारलेली आहे. तरी सर्वांनी मला भरभरून आशीर्वाद देऊन प्रचंड मताने विजयी करून द्यावे ही नम्र विनंती. वार्डातील 17 उमेदवार आणि आमच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या भगिनी अर्चनाताई प्रदीप माने यांचा फॉर्म आमचे जे निरीक्षक आहेत सचिन पाटील साहेब, संतोषभाई देशमुख साहेब, आमचे वरिष्ठ नेते अशोकांना पाटील साहेब, अशोकजी राजे साहेब, कटके अण्णा, पदमदादा पाटील आमचे शहराध्यक्ष, आम्ही सर्व मिळून आमच्या अध्यक्षांचा व सर्व सदस्यांचा नामनिर्देशन पत्र आम्ही दाखल केलेले आहेत. त्या निमित्ताने सर्व आमचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि ही निवडणूक आम्ही अगदी चुरशीने लढणार आहोत. जनमानसांचा सध्यांचा एक ट्रेंड निर्माण झाला आहे की काँग्रेसच्या पाठीमागे आपल्याला थांबायचं आहे. काँग्रेस ही सर्वसामान्य जनतेची ताकद आहे, सर्वसामान्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे आणि तळागाळापर्यंत विकास, खरा काय विकास असतो जनतेला दाखविण्यासाठी काँग्रेस पक्ष गरजेचा आहे. आणि आम्ही सर्व युवा उमेदवार आहोत, सर्व नवीन चेहरे आहेत. आम्ही ही निवडणूक जनतेसाठी लढतोय.
ना आमच्या स्वतःच्या गुत्तेदारीसाठी, आम्हाला स्वतः गुत्तेदारी करण्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून आम्हाला एक मोठी ताकद आदरणीय आमचे नेते धीरजभाई देशमुख साहेब यांच्या पाठीमागे उभा करण्यासाठी आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते, आजी माजी नगरसेवक, यातनं काहींना संधी भेटल्या काहींना नाही भेटली तेही नाराज नसून आमचा सर्वांचा एकच पक्ष आणि एकच उमेदवार, सर्व आम्ही उमेदवार असं समजून आदरणीय भैयासाहेब देशमुखांचे पाठीशी पूर्ण ताकद बळकट करण्यासाठी आम्ही रेणापूर शहरातील प्रश्न म्हणजे प्रमुख प्रश्न खूप काही जुन्या वस्त्या आहेत, नवीन वस्त्या आहेत, त्या ठिकाणापर्यंत ना पाईपलाईन पोहोचली। आदरणीय धीरजभाई यांनी आघाडीचं सरकार असताना 9 कोटीची पाईपलाईन मंजूर करून दिली होती, ते सुद्धा या गेल्या वेळेसच्या नगराध्यक्षांनी भारतीय जनता पार्टीने ते तळागाळाच्या प्रत्येक गल्लीपर्यंत ते पाईपलाईन गेलेली नाही। नवीन वस्ती आहे, त्या ठिकाणी रस्ते नाहीत, नाली नाहीत। आजही 50 वर्षापासून लोक त्या ठिकाणी चिखलातूनच जात आहेत, चिखलातूनच ये जा होत आहे। पावसाळ्यात तर त्यांना एवढी जी की अडचण आहे, भरपूर अडचण आहे, त्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी आणि रेणापूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आमचा सगळ्यात पहिला मानस असेल। काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही ठामपणे जनतेला विश्वास देऊ शकतो की रेणापूर शहरात आमची सत्ता आल्याच्या नंतर एक वेगळाच इतिहास आम्ही निर्माण करू, जेणेकरून की आदर्श राहील आणि प्रत्येकाने काँग्रेसचं नाव घेण्यासारखं आम्ही काम करू। एवढं